कोण म्हणतं एकटं राहणं आनंदाचं नसतं? लेखाचं शीर्षक वाचून चकित झालात ना? आश्चर्य, उत्सुकता, कुतूहल असं सगळ्यांचं मिश्रण तुमच्या मनात नक्कीच झालंय. कळप करून राहण्याच्या माणसाच्या अधीम प्रेरणेच्या अगदी विरुद्ध असं हे शीर्षक आहे, हे मात्र खरं. अनोळखी, परकी का असेनात, पण आजूबाजूला माणसं हवी असतात प्रत्येकाला. मग स्वतःचे कुटुंबीय, जिवलग मित्रमंडळी सभोवताली असली तर ती बातच न्यारी. आई वडिलांच्या मायेच्या छायेत लहानाचं मोठं होणं, भावंडांची आत्मीयतेचं नातं जुळणं, तरुणपणी सहचाराच्या रूपात आयुष्यभराचा जोडीदार मिळणं, पुढे आपली मुलं वाढवताना वात्सल्यभाव अनुभवणं, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कष्ट करण्यात कृतार्थता मानणं वगैरे. जगण्यातले हे टप्पे आयुष्य अर्थपूर्ण करतात. आपापसातलं रुसणं, फुगणं, हट्ट करणं, पुन्हा दिलजमाई करणं, या सगळ्यांची खमंग फोडणी नात्यांमधली खुमारी जास्तच वाढवते. बाहेरच्या जगात वावरताना येणारे चढउतार पार करताना अशी घराची, अशी नात्यांची आठवण जीवाला आश्वस्त करत राहते, उमेद देत राहते. माणसाच्या सामाजिक, भावनिक जडणघडणीमध्ये घरच्या परिवाराचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे, यात शंकाच नाही. घराच्या उभेत, नात्यांच्या रेशमी पण भक्कम पाठबळावर माणूस मनातून सैलावतो. सगळं जग अगदी माझ्या विरुद्ध गेलं तरी माझी माणसं माझ्याबरोबर आहेत, ही भावना त्याला कमालीची आश्वासक वाटत राहते. पण समजा ह्या उभेतून, ह्या रेशीम गाठीतून बाहेर पडून बाहेरच्या रखरखीत उन्हात उभं राहण्याची वेळ आली तर? कुटुंबाचं सुरक्षित कवच भेदलं जाऊन एकटेपणाचं कठोर आव्हान समोर ठाकलं तर? सभोवतालच्या समाजाच्या करुणेच्या, सहानुभूतीच्या, कुतूहलाच्या नजरांचे पाण झरझर करू लागले तर? इथे मात्र खरा कस लागतो त्या एकट्या जीवाच्या ताकदीचा, मानसिक सामर्थ्याचा. स्वखुशीनं एकटा राहण्याचा मार्ग स्वीकारणारे फारच थोडे. ते स्वतःच्या बळावरती खंबीरपणे उभे राहतात, पण इतरांवर मात्र हे एकटेपण अक्षरशः लादलेलं असतं. त्याची कारणंही वेगवेगळी असतात. जोडीदाराचा मृत्यू असो वा घटस्फोट असो, मुलांचं परगावी किंवा परदेशी राहणं असो, काही कारणांमुळे अविवाहित राहावं लागलेलं असो, कुठल्याही कारणाने आलेलं हे एकटेपण एकटं मात्र कधीच येत नाही. ते बरोबर आणतं भूतकाळातल्या कासावीस करणाऱ्या आठवणी, संपलेल्या नात्यांची व्याकुळ करणारी उजळणी. आता आपल्या आयुष्यातून हे सर्व संपल्याची विलक्षण उदासवाणी हुरहुर. या ढवळून काढणाऱ्या भोवऱ्यातून स्वतःला उभं करून जगणं, पुढे सुरू करणं, हे एक प्रचंड मोठं आव्हान आवासून उभं राहिलेलं असतं. या परिस्थितीला तोंड देताना काही जण पूर्णपणे मोडून पडतात, काही जण हताशपणे पुन्हा जगण्याची सुरुवात करतात. पण त्या जगण्यामध्ये आला दिवस पुढे ढकलणं असा निरसपणा येतो. पण आता नाही. एकटेपणाशी झुंजणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता असं निरसपणे जगायचं नाही. देवानी दिलेला हा अमूल्य, सुंदर मनुष्य जन्म असे उसासे टाकत जगण्यासाठी नक्कीच नाहीये. सहजपणे मिळणारा आनंद आपल्यासाठी नाहीये, ठीक आहे, मग आपण तो शोधून काढायचा. आपल्या विचारात बदल केला, जरा वेगळ्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहिलं ना, तर जागोजागी आनंद कण वेचू आपण. या आनंदाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवरचं पहिलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपल्या बाबतीत जे घडलंय, आपल्यावर जे कोसळलंय, ते पूर्णपणे स्वीकारायचं. आणि नुसतं स्वीकारायचं नाही, तर त्या परिस्थितीशी नजर भिडवून खंबीरपणे स्वीकारायचं. उगाचच आपलं माझ्याच वाट्याला हे असं का आलं, माझ्याच बाबतीत हे असं का घडलं वगैरे उत्तर नसलेले फालतू प्रश्न स्वतःला आणि इतरांना अजिबात विचारत बसायचे नाहीत. आता यातून मार्ग काढायलाच हवा असं स्वतःला बजावलं ना, की मन देखील त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात करतं. हे पहिलं पाऊल यशस्वीपणे टाकलं ना, की त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःशी दोस्ती करणं, आपल्या अंतर्मनाशी संवाद साधणं. आपलं अंतर्मन आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही.
त्याच्याशी साधलेला संवाद योग्य निर्णय घ्यायला मदत करतं. याबरोबर स्वतःलाच एक वचन दिलं तर ही मैत्री जास्त आनंददायी होते. ते वचन म्हणजे मी मला स्वतःला कधीही दुःखी करणार नाही. आणि हे वचन पाळण्यामध्येच आनंदी जगण्याचं रहस्य आहे. ही पहिली 2 पावलं यशस्वीपणे टाकली ना की नंतर आनंदाचा खरा मार्ग सुरू होतो. आनंदाचं भांडार तुमच्यासाठी खुलं होतं. कल्पना करा, मस्त गुलाबी थंडी पडली आहे, उजाडलंय, तरीही धुक्याचा पडदा सूर्यकिरणांनी भेदला नाहीये. त्यातून आज ऑफिसला सुट्टी आहे, त्यामुळे पुन्हा रजाईत शिरून साखर झोपेचा अवर्णनीय आनंद तुम्ही बेलाशक लुटू शकता. तडफडत लवकर उठून कोणाचा तरी चहा, नाश्ता, कोणाचे तरी डबे वगैरे स्वयंपाकघरातील अनिवार्य कामं किंवा मुलांना शाळेत पोचवणं किंवा दूध भाजी आणणं अशी बाहेरची कामं याच्याशी तुमचा काही संबंधच नाहीये. मजेत हवं असेल तेव्हा उठावं, स्वतःपुरतं हवं ते नाश्ता वगैरे करून घ्यावा, चहा करून घ्यावा, निवांतपणे पेपर वाचत बसावं, कोडी सोडवावी किंवा कालचं अपूर्ण राहिलेलं पेंटिंग पूर्ण करत बसावं, नाहीतर मोठ्या आवाजात मोकळ्या गळ्यानं गाणी म्हणावीत किंवा बाहेर खुर्ची टाकून ऊन खात इतरांची लगबग बघत निवांत बसावं. अशा निवांत मनस्थितीमध्ये उरलेल्या दिवसाचं सुंदर प्लॅनिंग करता येतं. A to Z सगळी कामं आपल्यालाच करायची आहेत हे ठामपणे माहीत असल्यामुळे त्यांची क्रमवारी लावणं, ती कशा पद्धतीने पार पाडायची याचा पूर्ण विचार करून योजना आखणं वगैरे गोष्टी अत्यंत शांतपणे आणि निवांतपणे आखता येतात. आणि या बाबतीत इतर कुणाचीही मतमतांतरं नसल्यामुळे सगळी कामं बिनभोपाट आणि लवकर होतात. मग लॉन्ड्रीमध्ये कपडे टाकण्याचं अगदी किरकोळ काम असो वा एखादी परदेशाची ट्रिप ठरवणं असो, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊ शकता ना. आता कधी कधी आपल्या अंदाज चुकतात, म्हणजे काय, त्याचे परिणामही मग आपल्याला गुपचूप भोगायचे असतात नाही का. पण त्यासाठी आपल्याला कोणाची बोलणी नाही ऐकून घ्यावी लागत. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये महत्त्वाचे बदल केले ना तर एकटं राहण्यामधले कितीतरी फायदे दिसायला लागतात. आपण एकटेच राहणार हे एकदा नक्की झालं ना की दैनंदिन जगण्यासाठी जास्त पैसे मिळवण्याची सुद्धा गरज राहत नाही. कारण कोणाचं संगोपन करायचं नसतं, शिक्षण करायचं नसतं, लग्नासाठी पैसे जमवायचे नसतात, आजारपणासाठी पैशाची तरतूद करायची नसते. हा सगळा जबाबदारी नावाचा कप्पाच बंद होऊन जातो ना. फक्त आपल्या गरजेपुरतं कमवायचं, आपल्या गरजेपुरती बचत करायची. एवढं करून पैसे उरले तर हवं तर दान करायचे, नाहीतर खाण्यापिण्याची चैन करायची किंवा फटकंती करायची. आणि ह्यात कुणी आडकाठी करण्याचा प्रश्नच येत नाही ना. एकटं राहायला लागल्यावर स्वतःची जबाबदारी पूर्णपणे स्वतःच पेलायला लागल्यामुळे आजूबाजूच्या कोणाकडूनही कसल्याही अपेक्षाच राहत नाहीत. आणि अपेक्षाच नसल्यामुळे अपेक्षाभंगाचं दुःख, जे दारुण असतं म्हणे खूप, तेही भोगावं लागत नाही. अशा निरपेक्ष अवस्थेमध्ये कोणी जर तुमच्यासाठी अगदी बारीकशी जरी गोष्ट केली, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने स्वतःबरोबर तुमच्यासाठी सुद्धा कॉफीचा कप आवर्जून दिला नाही का, तरी त्याचा आनंद आभाळा एवढा असतो. अशा अनेक बारीक सारीक आनंद क्षणांनी जगणं छानपैकी सुरू राहतं. एकटं जगणं असं व्यवस्थित मार्गी लागल्यावर एक गोष्ट मात्र कटाक्षाने अंगी बाणवावी, ती म्हणजे नाही म्हणायला शिकणं. शिक्षणासाठी मुलाला ठेवून घ्या, मुलीला पार्टीला जायचंय, तुमची जरा चांगली साडी द्या ना. भावाला बिझनेस उभा करायचा आहे, तुम्ही भांडवल द्या. अशा अनेक प्रकारच्या आर्जवी विनंत्या मित्रमंडळींकडून, नातेवाईकांकडून येऊ शकतात. आणि जर तुमच्या मनात नसेल ना तर सौम्य शब्दात पण ठामपणे आपला नकार स्पष्ट करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे गैरसमज होणं, वाईटपणा येणं हेही होऊ शकतं. पण पुढचे होणारे गोंधळ एकट्याने निस्तरत बसण्यापेक्षा वाईटपणा आलेला परवडला नाही का. एकटं राहणं सुखाचं होण्यासाठी आपलं शरीर सुदृढ ठेवणं हेही खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिथे चालढकल, व्यायामाचा कंटाळा, समतोल चौरस आहार घेण्यात निष्काळजीपणा ह्या गोष्टी पूर्णपणे अक्षम्यच. आपला सगळाच वन मॅन शो आहे हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुटुंबामध्ये 4 माणसांमध्ये राहणाऱ्यानं या बाबतीत आळशीपणा करणं एक वेळ ठीक आहे,
पण एकटं राहणं जर दिमाखदार करायचं असेल ना, तर आरोग्याची काळजी घेणं केवळ अनिवार्य आहे. पण मंडळी, सर्वतोपरी काळजी घेऊन सुद्धा कधी कधी सर्दी होते, थोडी कणकण वाटते. अशा वेळेला घरात आपण अगदी एकटे आहोत. डोकं चेपून द्यायला, आलं घालून चहाचा कप समोर ठेवायला, गरम गरम मेथकूट भात तूप ताटलीमध्ये द्यायला घरात कोणी म्हणजे कोणीच नाही, अशी उदासवाणी जाणीव होत राहते. आणि आपणच आपल्याला गरीब बिच्चारे वाटू लागतो. आपले सख्खे शेजारी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या मदतीने ही उदासी सुसह्य होते. तरीही ही खंत मनाच्या तळाशी राहतेच. पण अशा काही गोष्टींचा फार विचार करत बसायचंच नाही. कारण विचार करून परिस्थितीमध्ये काहीही बदल होणार नाही हे नक्की. असे काही स्पीड ब्रेकर्स मध्ये येतात बरं का. पण तरी सुद्धा आपली आनंद यात्रा पुढे नेत राहावं. तुम्ही एकटे राहता आणि तरी सुद्धा मज्जेत राहता, हे काही मंडळींच्या असूयेचं कारणही होऊ शकतं बरं का. तेव्हा अशा मंडळींच्या टीका टिप्पणीकडे हसून दुर्लक्ष करणं उत्तम. आणखीन एक गंमत सांगू. तुम्ही एकटे राहत असल्यामुळे इतरांना तुमची काळजी वाटत राहते बरं का. कधी कधी ही जबाबदारी घ्यावी लागते, पण तुम्हाला मात्र कोणाचीच कुठलीच जबाबदारी घ्यावी लागत नाही. आहे की नाही मज्जा. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, जागे व्हा, दुःखातून बाहेर या. एकटेपणाच्या काळ्या कुट्ट ढगाला असलेली ही सुंदर चंदेरी किनार तुम्हाला खोडावतीये. तिला प्रतिसाद द्या आणि आनंद मार्गाचे वाटसरू व्हा. शुभम भवतु.